एक महत्त्वाची बातमी, निवडणूक आयोग कुणालाही दाद देत नाही असं उत्तम जानकर म्हणतात। त्यामुळे आता उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला असंही उत्तम जानकरांनी म्हटलंय। काँग्रेसने एक समिती नेमली, अनेक सामाजिक कार्यकर्ते या विरोधात मैदानात उतरले। निवडणूक आयोगाला वेळ दिला होता, आता 4 दिवस बाकी आहेत असं उत्तम जानकर यांनी म्हटलंय। तर आता आक्रोश शिवाजी पार्कवर झाला पाहिजे, शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोग कोणालाही दाद देत नाही असंही उत्तम जानकर यांनी वक्तव्य केलंय। त्यामुळे आता थेट हायकोर्टात जाणार असा निर्णय घेण्यात आल्याची देखील माहिती उत्तम जानकर यांनी दिली। काँग्रेसने समिती देखील नेमलेली आहे, कार्यकर्ते मैदानात उतरलेत असं त्यांनी म्हटलंय। फरकाने राहुल गांधी देखील राष्ट्रीय व्यासपीठावरती मांडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने त्यांचा असा आरोप आहे की या ठिकाणी जे महाराष्ट्रामध्ये जे मतदार वाढले त्यामध्ये कुठेतरी घोळ आहे, अनियमितता आहे आणि त्याचे पुरावे मी देतोय। म्हणजे त्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने असं म्हटलेलं आहे की 5 वर्षामध्ये 32 लाख मतदार वाढलेले आहेत महाराष्ट्रामध्ये आणि 5 महिन्यामध्ये 39 लाख मतदार वाढलेले आहेत। आपलं काय ॲनालिसिस आहे, आपण कसं बघताय? मग प्रोग्रॅमिंग जे केलं जातंय, टाइम आणि डेट शीट हे ह्या व्हीव्हीपॅटच्या वरच्या डोक्यामध्ये केलं जात आहे। आणि म्हणून मी इलेक्शन कमिशनलाही सांगितलेलं आहे की मला एक मशीन द्या। 46,500 रुपये भरलेले आहेत, 46,500 रुपये भरलेले आहेत, मला ही मशीन द्या। नसतील देत तर आता याच्या विरोधामध्ये राहुलजींनी ओरडून काय उपयोग नाही, सुप्रियाताईंनी ओरडून उपयोग नाही, कुठल्याही पक्षाला हा इलेक्शन कमिशन दाद देत नाही। म्हणून आम्ही हायकोर्टामध्ये जाण्याचा निर्णय केलेला आहे। 19 फेब्रुवारीला